जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. ही आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. भारतातील पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच तामिळनाडू या राज्यात भारतातील पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर स्थापन करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा फास्ट ब्रीडर रिॲक्टर तामिळनाडूतील कल्पकम या अणुविद्युत केंद्रात स्थापन करण्यात आला असून आता याद्वारे व्यावसायिक उत्पादन सुद्धा केलं जाणार आहे. या रिॲक्टरची निर्मिती कोणी केली तर भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड म्हणजेच भाविनीने या रिॲक्टरची निर्मिती केली आहे. आणि मित्रांनो, रशियानंतर हे गुंतागुंतीचे तंत्रज्ञान व्यावसायिक स्तरावर आणणारा भारत हा जगातील दुसराच देश ठरला आहे. व विशेष बाब म्हणजे भारताने हे तंत्रज्ञान कोणत्याही परदेशी मदतीशिवाय विकसित केलं. हे जे रिॲक्टर आहे हे भारताच्या 3 टप्प्याच्या अणुकार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात दर्शवते व यामुळे भारताच्या अणुकार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे. बरं, भारतातील अणुकार्यक्रमाचे 3 टप्पे कोणते तर पहिला टप्पा हा दाबयुक्त जड पाणी अणुभट्टीचा होता, दुसरा फास्ट ब्रीडर रिॲक्टर व तिसरा टप्पा हा थोरियम आधारित रिॲक्टरचा असेल. मित्रांनो, येथे आपण भारतातील अणुऊर्जा केंद्रे सुद्धा पाहून घेऊया. नरोरा हे अणुऊर्जा केंद्र कुठे आहे तर उत्तर प्रदेश या राज्यात आहे. रावतभाटा राजस्थान, काकरापारा गुजरात, तारापूर महाराष्ट्र, केगा कर्नाटक, तर कल्पकम आणि कुडनकुलम हे 2 अणुऊर्जा केंद्र तामिळनाडू या राज्यात स्थित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय कोण ठरल्या आहेत? तर मित्रांनो, हा किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय गीतांजली ओमप्रकाश ठरल्या आहेत. गीतांजली ओमप्रकाश या 59 वर्षाच्या असून त्या ग्रुप ऑफ ॲथलेटिक इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. बरं, ही मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर मलेशियातील क्वालालंपूर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आता हा प्रश्न पहा. 8वा पोषण पंधरवाडा कधी साजरा करण्यात येत आहे? तर मित्रांनो, 8वा पोषण पंधरवाडा हा 9 ते 23 एप्रिल दरम्यान साजरा करण्यात येत आहे व 9 एप्रिल रोजी या मोहिमेचा शुभारंभ दिल्ली येथील विज्ञान भवन येथे होईल व त्यानंतर हा कार्यक्रम 23 एप्रिलपर्यंत राबवण्यात येईल. केंद्र सरकारच्या मिशन पोषण 2.0 अंतर्गत हा कार्यक्रम राबवण्यात येणार असून यावर्षीची या कार्यक्रमाची थीम काय तर आयुष्याच्या पहिल्या 6 वर्षात मेंदूचा विकास जास्तीत जास्त करणे ही या कार्यक्रमाची थीम आहे. पुढील प्रश्न. मित्रांनो, प्रधानमंत्री मुद्रा योजनेला यंदा 11 वर्षे पूर्ण झालीत, तर ही योजना कधी सुरू करण्यात आली हेच आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ही योजना 8 एप्रिल 2015 रोजी सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 40.07 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली असून 2024-25 या वर्षात सर्व राज्यांमध्ये उत्तर प्रदेश हे कर्ज वितरणात पहिल्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेश या राज्यात या योजनेअंतर्गत 58,111 कोटी रुपये कर्ज देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश नंतर बिहार दुसऱ्या क्रमांकावर तर आपलं महाराष्ट्र या तिसऱ्या स्थानावर आहे. या योजनेत एकूण कर्ज खात्यांमध्ये 60% कर्ज महिलांना देण्यात आले आहे व एकूण कर्जापैकी सुमारे 45 ते 50% कर्ज हे अनुसूचित जाती जमाती व OBC वर्गातील उद्योजकांना देण्यात आलं आहे. मित्रांनो, मुद्रा योजनेअंतर्गत 4 श्रेणीमध्ये कर्ज देण्यात येतं. पहिली श्रेणी आहे शिशु, यांना 50,000 रुपयापर्यंत कर्ज देण्यात येतं. दुसरी किशोर असून यांना 50,000 ते 5 लाख. तिसरी श्रेणी तरुणांची असून यात 5 लाख ते 10 लाख रुपयाचं कर्ज मिळतं व नवीन श्रेणी तरुण प्लस असून यात 10 लाख ते 20 लाख रुपयापर्यंतचं कर्ज देण्यात येतं. महत्त्वाचा मुद्दा आहे, नोट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. भारत आणि कोणत्या देशादरम्यान सायक्लोन हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो? तर मित्रांनो, सायक्लोन हा युद्धाभ्यास भारत आणि इजिप्त या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. यंदा या युद्धाभ्यासाची 4थी आवृत्ती 9 एप्रिलपासून सुरू झाली असून ही आवृत्ती 17 एप्रिलपर्यंत चालेल. लक्षात ठेवा, यंदा ही या युद्धाभ्यासाची 4थी आवृत्ती आहे व 4थ्या आवृत्तीचं आयोजन इजिप्तमध्येच होत आहे.
मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण युद्धाभ्यास पार पडले, ते आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, लिमितिये हा युद्धाभ्यास भारत व सेशेल्स या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. याची 11वी आवृत्ती 9 ते 20 मार्च दरम्यान पार पडली. धर्म गार्डियन भारत जपान याचं आयोजन उत्तराखंडमध्ये करण्यात आलं. वज्रप्रहार भारत अमेरिका हिमाचल प्रदेशमध्ये आयोजन. खंजर भारत किर्गिस्तान आसाममध्ये पार पडला. दोस्ती भारत श्रीलंका मालदीव मालदीवमधील माल येथे आयोजित. ईस्टर्न सायक्लॉन भारत व UAE. अभ्यास एकता भारत मालदीव. हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया. एक्विवेरियन भारत मालदीव. सूर्यकिरण भारत नेपाळ. तर अजय वारियर हा युद्धाभ्यास भारत आणि ब्रिटन या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. पुढील प्रश्न पहा, उन्नत कृषी महोत्सव 2026चं आयोजन कोठे करण्यात येईल? तर हा जो उन्नत कृषी महोत्सव आहे याचं आयोजन मध्य प्रदेश या राज्यात होणार आहे. मध्य प्रदेशमध्ये कुठे? तर मध्य प्रदेशमधील रायसेन येथे हा महोत्सव 11 एप्रिलपासून सुरू होणार असून हा महोत्सव 13 एप्रिलपर्यंत चालेल. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडे चर्चेत असलेल्या पायल नाग कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, पायल नाग या एक तिरंदाज असून त्या सध्या चर्चेत का आल्यात? तर पायल नाग यांना दोन्ही हात व पाय नसताना तिरंदाजी चॅम्पियन बनणाऱ्या त्या जगातील पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत. अलीकडेच त्यांनी बँकॉक येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी पॅरा मालिकेत सुवर्ण पदक पटकावत एक इतिहास रचला आहे. पायल नाग यांचे आयडियल कोण? तर दोन्ही हात नसताना तिरंदाजी करणाऱ्या शीतल देवी या त्यांच्या आयडियल आहेत व त्यांनी या स्पर्धेत अंतिम सामन्यात शीतल देवी यांनाच हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की पायल नाग या कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? तर 18 वर्षीय पायल नाग ओडिशा या राज्याच्या रहिवासी आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, 2024-25च्या ताज्या आकडेवारीनुसार मत्स्य निर्यातीत आपलं महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर या 2024-25च्या आकडेवारीनुसार मत्स्य निर्यातीत आपलं महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, 2024-25 या आर्थिक वर्षात राज्यातून 7,343 कोटी 40 लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात झाली आहे व गेल्या 5 वर्षात ही निर्यात दुप्पट झाली असून यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिलेला आहे व महाराष्ट्र राज्यात मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा ही योजना देखील राबवली जाते. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. ताज्या आकडेवारीनुसार मत्स्य निर्यातीत आपलं महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न, व्हिएतनाम या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? तर व्हिएतनामचे नवीन राष्ट्रपती हे तो लाम बनले आहेत. मित्रांनो, तो लाम हे व्हिएतनाममधील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस असून त्यांची आता पुढील 5 वर्षासाठी व्हिएतनामचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. मित्रांनो, याआधी आपण हे पाहिलं आहे की बांगलादेशचे नवीन पंतप्रधान हे तारिक रहमान बनलेत. नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह, तर युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मोसेवेनी बनलेत आणि अलीकडेच आपण पाहिलं होतं की म्यानमारचे नवीन राष्ट्रपती हे मिन ऑंग लाईंग बनले आहेत. याआधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारताचा पहिला स्वदेशी कोळशापासून अमोनियम नायट्रेट प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ओडिशा या राज्यात भारतातील पहिला कोल टू अमोनियम नायट्रेट प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. हा प्रकल्प भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लिमिटेड व महानदी कोलफिल्ड लिमिटेड या 2 कंपन्यांद्वारे संयुक्तपणे उभारण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारताच्या पहिल्या LGBTQ खासदार कोण बनले आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.